क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नदीपात्रावरील चोलेपेंड येथे 3 तराफे जाळले। पैनगंगा नदीपात्रावरील कुप्रसिद्ध चोलेपेंड येथून वाळू तस्करी सुरूच। श्री क्षेत्र माहूरचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निवडणूक कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत पैनगंगा नदीपात्रावरील कुप्रसिद्ध चोलेपेंड काळेपेंड येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप यांनी महसूल पथकास या ठिकाणी पाठविले असता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत 3 तराफे जाळून नष्ट केल्याची घटना दिनांक 17 रोजी 1 वाजता घडली आहे। माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदीमध्ये जाण्यासाठी वाळू तस्करांनी अनेक रस्ते बनविले असून तडीपार गावगुंड यादीतील मान्यवर मंडळींचा वाळू तस्करीच्या धंद्यात शिरकाव झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला यांनी माहूर तहसील कार्यालयाला आणखी एक वाहन आणि अग्निशस्त्र तात्काळ पुरवावे अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज, संजय वडसकर, माहूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।